नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचं विजन राही या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. चालू घडामोडी टॉप 50 MCQ प्रश्न नोव्हेंबर 2020 या महिन्यातील महत्त्वाच्या चालू घडामोडी विषयक घटनांवरती आधारित टॉप 50 MCQ प्रश्न मी घेऊन येत आहे. MPSC परीक्षेच्या दृष्टिकोनातून अगदी महत्त्वाच्या घटनांवरती आधारित हे MCQ प्रश्न असणार आहेत. मी प्रकाश कुंभार आपणा सर्वांचं स्वागत करतो. तर चला वेळ न दवडता आपण पाहूया नोव्हेंबर 2020 महिन्यातील महत्त्वाच्या चालू घडामोडी विषयक प्रश्नावरती आधारित MCQ प्रश्न. पहिला प्रश्न आहे, पडद्यावरील पहिले जेम्स बॉन्ड म्हणून ज्यांची ओळख होती यांचे नुकतेच निधन झाले, त्यांचे नाव काय? पर्याय आहेत सर शॉन कॉनरी, इयन फिलिंग, रॉजर मूर, डेव्हिड निवेन. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सर शॉन कॉनरी. मित्रांनो, हे सर शॉन कॉनरी यांचं फोटो आहे. यांचा हे बॉन्ड चित्रपटातील फोटो आहे. सर शॉन कॉनरी हे स्कॉटिश ॲक्टर होते. पडद्यावरील पहिले जेम्स बॉन्ड म्हणून यांची ओळख होती. ब्रिटिश हेअर जेम्स बॉन्ड यांची भूमिका केली होती. एकूण त्यांनी 7 बॉन्ड चित्रपटात या जेम्स बॉन्डची भूमिका केली आहे. जन्म 25 ऑगस्ट 1930 तर निधन 31 ऑक्टोबर 2020 वयाच्या 90व्या वर्षी. पुरस्कार मिळाले, ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. द टेबल चित्रपटासाठी मिळालेला आहे बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर म्हणून. त्यांना 3 गोल्डन ग्लोब, 2 बाफ्टा आणि इतर पुरस्कार मिळालेले आहेत. इसवी सन 2000 मध्ये इंग्लंडच्या राणीकडून नाईट हा किताब मिळालेला आहे. प्रश्न दुसरा, दी बॅटल ऑफ बिलॉंगिंग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय आहेत शशी थरूर, अवनी जोशी, डगलस स्टुअर्ट आणि सादात रहमान. दी बॅटल ऑफ बिलॉंगिंग याचे योग्य उत्तर आहे शशी थरूर. डगलस स्टुअर्ट यांना यावर्षीचा बुकर पुरस्कार मिळालेला आहे. अवनी जोशी यांची कादंबरी देखील या पुरस्कारामध्ये अंतिम 6 मध्ये होती. आणि सादात रहमान यांना यावर्षीचा आंतरराष्ट्रीय बालशांती पुरस्कार मिळालेला आहे. हे पुस्तक आहे द बॅटल ऑफ बिलॉंगिंग. लेखक आहेत शशी थरूर. बिहार विधानसभा निवडणूक 2020 संबंधित पुढील विधानांपैकी अयोग्य विधान निवडा. बिहार विधानसभेत 243 सदस्य आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बहुमत मिळविले. सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे. या निवडणुकीत एकूण 57.09% मतदान झाले. या पर्यायापैकी अयोग्य विधान निवडायचं आहे. अयोग्य विधान आहे पर्याय क्रमांक 3, सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे. तर बिहार विधानसभा निवडणूक 2020 मध्ये सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष भारतीय जनता पार्टी नसून राजद पक्षाने सर्वाधिक जागा 75 जिंकल्या होत्या व BJPने 74 जागा जिंकल्या होत्या व सर्वाधिक मते 23.11% देखील राजद या पक्षाला मिळाली होती. एकूण 1.7% नोटाचा वापर या निवडणुकीत झाला होता. पुढचा प्रश्न पाहूया. लाल दिवा गाडी बंद योजना पुढीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केली आहे? पर्याय आहेत बिहार, महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश. योग्य उत्तर आहे दिल्ली. लाल दिवा गाडी बंद. प्रदूषण रोखण्यासाठी ज्यावेळेस लाल दिवा लागतो सिग्नलवरती त्यावेळेस गाडी बंद करावी असा हा दिल्लीचा नवीन योजना आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जगातील सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणारे खलिफा बिन सलमान अली खलिफा यांच्या वयाचे 84व्या वर्षी निधन झाले. ते कोणत्या देशाचे होते? पर्याय आहेत फिनलंड, कंबोडिया, बहारीन, मलेशिया. प्रश्नात लक्षात ठेवण्यासाठी आहे जगातील सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणारे खलिफा आहेत ते. योग्य उत्तर आहे बहारीन. बहारीन या देशाचे आहेत. हे त्यांचा फोटो आहे. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील विधान परिषद सदस्य संख्या किती आहे? पर्याय आहेत 100, 75, 78, 50. योग्य उत्तर आहे 78. नुकतेच या महिन्यामध्ये महाराष्ट्रातील विधान परिषदेतील निवडणुका झाल्या होत्या, त्यामुळे हा प्रश्न घेण्यात आलेला आहे.
पुढचा प्रश्न पाहूया. चुकीची जोडी निवडा. आंतरराष्ट्रीय हात धुवा दिन 15 नोव्हेंबर, राष्ट्रीय शौचालय दिन 19 नोव्हेंबर, विश्व विज्ञान दिवस 10 नोव्हेंबर आणि राष्ट्रीय शिक्षण दिवस 10 नोव्हेंबर. यातील चुकीची जोडी निवडायची आहे. चुकीची जोडी आहे राष्ट्रीय शिक्षण दिवस. हा 10 नोव्हेंबरला नसून 11 नोव्हेंबरला असतो. बाकीच्या तिन्ही जोड्या योग्य आहेत. आंतरराष्ट्रीय हात धुवा दिन 15 नोव्हेंबर रोजी असतो, राष्ट्रीय शौचालय दिन 19 नोव्हेंबर रोजी असतो, विश्व विज्ञान दिवस 10 नोव्हेंबर रोजी असतो आणि राष्ट्रीय शिक्षण दिवस हा 11 नोव्हेंबर रोजी असतो. यापूर्वी राष्ट्रीय शौचालय दिन विचारलेला आहे. सध्या कोरोनाच्या महामारीमुळे हात धुण्याचं महत्त्व सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय हात धुवा दिन हा 15 नोव्हेंबर रोजी असतो, हे सुद्धा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूया. नोव्हेंबर 2020 महिन्यात मलबार युद्ध सराव आयोजित केला होता. या सरावाची कितवी आवृत्ती होती? पर्याय आहेत 15वी, 20वी, 22वी, 24वी. योग्य उत्तर आहे 24वी. पहा, नुकतीच मलबार एक्सरसाइज झाली होती, ज्याच्यामध्ये 3 देशांनी सहभाग घेतला होता. यापूर्वी 2 देशांमध्ये व्हायचा. यावर्षी 1 देश यामध्ये ॲड झालेला आहे आणि एकूण 3 देश या सरावामध्ये सहभागी झालेले आहेत. भारत व अमेरिका या 2 देशादरम्यान 1992 पासून मलबार युद्ध सराव होतो. 2015 पासून या युद्धात जपान देश सहभागी होतो आणि 2020 वर्षापासून ऑस्ट्रेलिया देश देखील यामध्ये सहभागी होण्यास सुरुवात झाली आहे. पुढील प्रश्न पाहू. भारताचे 11वे मुख्य माहिती आयुक्तपदी नुकतीच डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नोव्हेंबर 2020. पर्याय क्रमांक 1 बिमल जुल्का, यशवर्धन सिन्हा, सुधीर भार्गव, RK माथुर. याचं योग्य उत्तर आहे यशवर्धन सिन्हा. यापूर्वी बिमल जुल्का होते. यशवर्धन कुमार सिन्हा belongs to Indian Foreign Service. He is the former High Commissioner of India to the United Kingdom. यापूर्वी ते युनायटेड किंगडममध्ये हाय कमिशनर या पदावरती होते. 1 जानेवारी 2019 रोजी ते माहिती आयुक्त म्हणून नियुक्त झाले आणि आत्ता नोव्हेंबर 2020मध्ये मुख्य माहिती आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा फोटो पहा. पुढचा प्रश्न पाहू. गुजरात राज्यात नोव्हेंबर 2020मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डॅश डॅश ते डॅश डॅश सागरी विमान सेवाचे उद्घाटन करण्यात आले. पर्याय 1 अहमदाबाद ते केवडिया, अलाहाबाद ते केवडिया, अहमदाबाद ते अलाहाबाद आणि अलाहाबाद ते एकता पुतळा. याचे योग्य उत्तर आहे अहमदाबाद ते केवडिया. सागरी विमान सेवा पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे हा. अहमदाबाद ते केवडिया म्हणजेच एकता पुतळापर्यंत ही विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. गुजरात राज्यामध्ये नर्मदा जिल्ह्यामध्ये केवडिया ते एकता पुतळा, केवडिया या ठिकाणी एकता पुतळा ते अहमदाबादमध्ये साबरमती किनाऱ्यापर्यंत ही विमानसेवा असणार आहे. पाण्यातून टेक ऑफ करणार आणि पाण्यातच लँड करणारा हे विमान. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 145व्या जयंतीनिमित्त याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. 200 किलोमीटरचं अंतर 40 मिनिटात पूर्ण करणार आहे. स्पाइस सेटल कंपनी याची दररोज 2 उड्डाणे करणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नाथजल नावाचे बाटलीबंद पिण्याचे पाणी डॅश डॅशकडून नुकतेच घोषित करण्यात आले. पर्याय आहेत वीज महामंडळ, ST महामंडळ, बीज महामंडळ, पोलीस खाते. योग्य उत्तर आहे ST महामंडळ. ST महामंडळाने नुकतेच स्वतःचे नाथजल नावाचे बाटलीबंद पिण्याचे पाणी बाजारात विक्रीसाठी आणले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नोव्हेंबर महिन्यात निधन पावलेल्या व्यक्ती व त्यांचे क्षेत्र चुकीची जोडी ओळखा. रॉबर्ट फिस्क पत्रकार, पंडित दिनकर पणशीकर गायक, TN कृष्णन संगीतकार. वरील सर्व बरोबर. योग्य उत्तर आहे सर्व बरोबर. पुढचा प्रश्न पाहूया. अमेरिकेच्या अध्यक्षपदी जो बायडन हे निवडून आले ते अमेरिकेचे
डॅश डॅशवे अध्यक्ष म्हणून निवडून आले? पर्याय आहेत 45वे, 46वे, 47वे, 48वे. योग्य उत्तर आहे 46वे. जो बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. तसेच कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपाध्यक्ष म्हणून देखील निवडून आलेले आहेत. जो बायडेन हे अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेत. ते अमेरिकेचे 46वे अध्यक्ष असणार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. 7 नोव्हेंबर 2020 रोजी इस्रोने 10 उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. याबाबत पुढीलपैकी अयोग्य वाक्य निवडा. पर्याय क्रमांक 1, पृथ्वी निरीक्षण उपग्रह भारताचा असून इतर 9 उपग्रह इतर देशांचे होते. पर्याय क्रमांक 2, PSLV-C49 द्वारे हे उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. EOS-01 या पृथ्वी निरीक्षण उपग्रहामुळे कृषी, वन, आपत्ती व्यवस्थापनासाठी मदत होणार आहे. आणि पर्याय क्रमांक 4, PSLVचे हे 50वे उड्डाण होते. तर अयोग्य वाक्य निवडायला सांगितलं होतं. अयोग्य वाक्य आहे पर्याय क्रमांक 4, PSLVचे हे 50वे उड्डाण होते. तर हे PSLVचे 51वे उड्डाण होते. पुढचा प्रश्न पाहूया. पु ल देशपांडे यांच्या डॅश डॅशव्या जयंतीनिमित्त गुगलने गुगल आर्ट अँड कल्चर विभागात पुलंच्या कार्याचा वेध घेणारे प्रदर्शन भरवले. तसेच गुगल डूडल देखील ठेवले होते. तर पु ल देशपांडे यांची कितवी जयंती होती? त्या जयंतीनिमित्त गुगल आर्ट अँड कल्चरने त्यांच्या कार्याचा वेध घेणारं प्रदर्शन भरवलं. तसंच गुगल डूडल देखील ठेवलं होतं. योग्य उत्तर आहे 101वी जयंती. पु ल देशपांडे म्हणजेच पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु ल देशपांडे उर्फ भाई उर्फ पु ल. त्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1919 मुंबई. निधन 12 जून 2000 पुणे. हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असे म्हटले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु ल म्हणून ओळखले जातात. पुढचा प्रश्न पाहूया. 13व्या IPL 2020 विषयी पुढीलपैकी अयोग्य वाक्य निवडा. पर्याय क्रमांक 1, या IPL दुबईत खेळविण्यात आल्या. पर्याय क्रमांक 2, मुंबईने 5व्यांदा विजेतेपद पटकावले. पर्याय क्रमांक 3, अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला हरवले. पर्याय क्रमांक 4, ऑरेंज कॅप KL राहुल तर पर्पल कॅप कसिगो रबाडा यांच्याकडे राहिली. तर यामध्ये अयोग्य वाक्य निवडायचं आहे. तर अयोग्य वाक्य आहे पर्याय क्रमांक 3, अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला हरवले. मित्रांनो, अंतिम सामना हा मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या 2 संघांमध्ये झाला होता. आणि मुंबई इंडियन्स हा 5व्या वेळेस विजेता झाला होता. मला कमेंट बॉक्समध्ये यापूर्वी कोणत्या कोणत्या वर्षी मुंबई इंडियन्स विजेता होता त्याचे वर्ष कमेंटमध्ये टाका. पाहूया पुढचा प्रश्न. नुकतेच लोणार सरोवर याला रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. पुढीलपैकी अयोग्य वाक्य निवडा. पर्याय क्रमांक 1, महाराष्ट्रातील दुसरे तर देशातील 41वे रामसर स्थळ ठरले. ते बुलढाणा जिल्ह्यात आहे. पर्याय क्रमांक 3, पूर्णा नदीने या सरोवरास पाणी पुरवठा होतो. आणि पर्याय क्रमांक 4, यापूर्वी नांदूर माधमेश्वर या महाराष्ट्रातील स्थळास रामसर स्थळ म्हणून मान्यता देण्यात आली. यामध्ये देखील अयोग्य वाक्य निवडायचं आहे. तर अयोग्य वाक्य आहे पर्याय क्रमांक 3, पूर्णा नदीने या सरोवरास पाणी पुरवठा होतो. तुम्ही लोणार सरोवराचं चित्र पहा. तर याला कोणत्याही नदीने पाणी पुरवठा होत नसून हे एक उल्कापातामुळे तयार झालेलं सरोवर आहे. याला कोणत्याही नदीने पाणी पुरवठा होत नाही. पुढचा प्रश्न पाहू. दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त बंगाली सुप्रसिद्ध अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्याविषयी पुढीलपैकी अयोग्य वाक्य निवडा. फ्रान्सचा लिजेंडरी ओनर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 3 राष्ट्रीय पुरस्कार अभिनयासाठी तसेच पद्मभूषण व बंगभूषण या पुरस्कारांना देखील सन्मानित करण्यात आले आहे. सत्यजित रे आणि सौमित्र चॅटर्जी यांनी एकूण 14 चित्रपटात काम केले आणि 2020 साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यापैकी अयोग्य वाक्य निवडायचं आहे. अयोग्य वाक्य आहे 2020 साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर
त्यांना 2020 नसून 2000 फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता. प्रसिद्ध बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचे निधन 15 नोव्हेंबर 2020 रोजी वयाच्या 85व्या वर्षी झाले. पुढचा प्रश्न पाहू. नुकतेच डॅश डॅश देशात महिला पोलिसांना हिजाब परिधानाची परवानगी देण्यात आली. पर्याय आहेत पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश, ओमान. योग्य उत्तर आहे न्यूझीलंड. मित्रांनो, न्यूझीलंड देशामध्ये आपणाला फोटोमध्ये दिसत आहे त्या प्रकारचा न्यूझीलंडमधील महिला पोलिसांना हिजाब परिधानासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न पाहू. पुढीलपैकी कोणास यावर्षीचा बुकर पुरस्कार त्यांच्या शगीबेन या कादंबरीला प्राप्त झाला? शगीबेन कादंबरी. पर्याय आहेत डग्लस स्टुअर्ट, अवनी जोशी, शशी थरूर यापैकी नाही. योग्य उत्तर आहे डग्लस स्टुअर्ट. डग्लस स्टुअर्ट यांच्या शगीबेन या कादंबरीसाठी हा 2020चा बुकर प्राइज देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहू. हॉकी इंडियाचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत? पर्याय आहेत सुनील गावस्कर, बलबीर सिंग, धनराज पिल्ले, ज्ञानेंद्र निमंगोबाम. योग्य उत्तर आहे ज्ञानेंद्र निमंगोबाम. मणिपूरचे आहे ते मणिपूर ज्ञानेंद्रो निगोमबाम वॉज इलेक्टेड अनअपोज्ड as the president of Hockey India, while former president Mohammad Mushtaq Ahmed is back in the Hockey India. पुढचा प्रश्न पाहू. ड्रुजबा 5 संयुक्त सैन्य अभ्यास कोणत्या दोन देशादरम्यान झाला? पर्याय आहेत भारत पाकिस्तान, रशिया भारत, रशिया पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका बांगलादेश. योग्य उत्तर आहे रशिया पाकिस्तान. पुढचा प्रश्न पाहू. T20मध्ये 200पेक्षा जास्त विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज कोण? पर्याय आहेत इशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, जवागल श्रीनाथ. योग्य उत्तर आहे जसप्रीत बुमराह. जसप्रीत बुमराह बिकम फर्स्ट इंडियन पेसर टू टेक 200 T20 विकेट्स. पुढचा प्रश्न पाहू. न्यूझीलंड देशात भारतीय वंशाच्या पहिल्या मंत्री कोण झाल्या आहेत? पर्याय आहेत प्रियंका राधाकृष्णन, ऐश्वर्या श्रीधर, सुधा पांडे, ज्योती देशमुख. योग्य उत्तर आहे प्रियंका राधाकृष्णन. प्रियंका राधाकृष्णन या नुकतेच न्यूझीलंड या देशामध्ये मंत्री म्हणून नियुक्त झालेले आहेत. पुढचा प्रश्न पाहू. वागीर नुकतीच भारतीय नौसेनेत सामील करण्यात आले. पुढीलपैकी काय आहे? पर्याय आहेत पाणबुडी, लढाकू विमान, ड्रोन, हवाई विमान. योग्य उत्तर आहे पाणबुडी. इंडियन नेव्हीज 5th स्कॉर्पियन क्लास सबमरीन वागीर लॉन्चड. पहा त्याचा फोटो दिलेला आहे. मुंबई माझगाव डॉकमध्ये याचं जलावतरण झालेलं आहे. पुढचा प्रश्न पाहू. आय एम नॉट मसीहा पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिले आहे? पर्याय आहेत सोनू सूद, मीना अय्यर, वरील दोन्ही यापैकी नाही. योग्य उत्तर आहे वरील दोन्ही. सोनू सूद ऑटोबायोग्राफी टू बी टायटल आय एम नॉट मसीहा. पुढील प्रश्न पाहू. आंतरराष्ट्रीय बालशांती पुरस्कार 2020ने कोणास सन्मानित करण्यात आले? पर्याय आहेत मलाला युसुफजाई, विवेक बिंद्रा, किशन पटेल, सादात रहमान. योग्य उत्तर आहे सादात रहमान. सादात रहमान 70 फ्रॉम बांगलादेशचे आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय बालशांतता पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न पाहू. चक्रीवादळ वामको पुढीलपैकी कोणत्या देशात आले होते? पर्याय आहेत जपान, फिलिपिन्स, रशिया, अमेरिका. योग्य उत्तर आहे फिलिपिन्स. पुढील प्रश्न पाहू. पुढीलपैकी कोणी वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सामन्यात अंपायरिंग करण्याचा रेकॉर्ड केला आहे? पर्याय आहेत सिमोन तोफेल, टोनी हिल, अलीम डार, डेव्हिड शेफर्ड. योग्य उत्तर आहे अलीम डार. अलीम डार हे पाकिस्तानचे आहेत. प्रश्न क्रमांक 30. रैतू वेदिका योजना ही योजना शेतकरी प्रश्नांच्या समाधानासाठी
कोणत्या राज्याने सुरू केले आहे? पर्याय आहेत तेलंगणा, मध्य प्रदेश, मणिपूर, केरळ. योग्य उत्तर आहे तेलंगणा. पुढील प्रश्न पाहू. पुढीलपैकी कोणास जनरल ऑफ द नेपाल आर्मी या मानद पदाने सन्मानित करण्यात आले? पर्याय आहेत मनोज नरवणे, आदित्य पुरी, रणदीप गुलेरिया, चंद्रकांत लहारिया. योग्य उत्तर आहे मनोज नरवणे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड यांच्यानुसार देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर डॅश डॅश शहर आहे. मुरादाबाद, लखनौ, कानपूर, चंदीगड. योग्य उत्तर आहे मुरादाबाद. कोणत्या देशाने SCOच्या 20व्या संमेलनाची अध्यक्षता केली आहे? बांगलादेश, रशिया, जपान, अमेरिका. योग्य उत्तर आहे रशिया. SCO म्हणजेच शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. याची स्थापना 26 एप्रिल 1996 रोजी झाली. मुख्यालय बीजिंग, चीन येथे आहे. पुढील प्रश्न पाहू. चुकीची जोडी निवडा. विश्व निमोनिया दिवस 12 नोव्हेंबर, विश्व मधुमेह दिवस 14 नोव्हेंबर, बाल दिन 14 नोव्हेंबर, राष्ट्रीय पक्षी दिन 13 नोव्हेंबर. यापैकी चुकीची जोडी निवडायची आहे. चुकीची जोडी आहे राष्ट्रीय पक्षी दिन. 13 नोव्हेंबरला नसून 12 नोव्हेंबर रोजी असतो. जर प्रश्न स्पीडमध्ये पुढे जात असतील तर एखादा प्रश्न पॉज करून पहा. एखादी काही माहिती महत्त्वाची वाटत असेल स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. पुढील प्रश्न पाहू. राष्ट्रीय जल पुरस्कार 2019मध्ये सर्वश्रेष्ठ राज्य पुरस्कार कोणत्या राज्यास मिळाला आहे? पर्याय आहेत मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू. योग्य उत्तर आहे तामिळनाडू. हाऊ टू बी रायटर पुस्तक कोणी लिहिले आहे? पर्याय आहेत सुधा मूर्ती, रस्किन बॉन्ड, बी मुरलीधरन, प्रियंका चोपडा. योग्य उत्तर आहे रस्किन बॉन्ड. कोणता देश भारताकडून ब्रह्मोस मिसाईल विकत घेणार आहे? अमेरिका, फिलिपिन्स, रशिया, जपान. योग्य उत्तर आहे फिलिपिन्स. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुढीलपैकी कोणत्या विद्यापीठात स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले? पर्याय आहेत JNU दिल्ली, हार्वर्ड युनिव्हर्सिटी, बनारस हिंदू विद्यापीठ, जामिया मिलिया इस्लामिया. योग्य उत्तर आहे JNU दिल्ली. पॅन्डेमोनियम द ग्रेट इंडियन बँकिंग ट्रॅजेडी हे पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिले आहे? पर्याय आहेत अरुंधती रॉय, रस्किन बॉन्ड, तमाल बंडोपाध्याय. यापैकी नाही. योग्य उत्तर आहे तमाल बंडोपाध्याय. माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे निधन झाले. ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते? पर्याय आहेत सिक्कीम, आसाम, त्रिपुरा, बिहार. योग्य उत्तर आहे आसाम. विख्यात फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या देशाचे खेळाडू होते? पर्याय आहेत अर्जेंटिना, स्पेन, ब्राझील, रशिया. योग्य उत्तर आहे अर्जेंटिना. पुढील प्रश्न पाहू. 93व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून कोणत्या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे? पर्याय आहेत गुलाबो सिताबो, सिरियस मॅन, जेलिकट्टू, द डिसायपल. योग्य उत्तर आहे जेलिकट्टू. गो कॅबिनेट कोणत्या राज्यात बनवण्याचा निर्णय घेण्यात आला? पर्याय आहेत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, काश्मीर. योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. पुढील प्रश्न पाहू. पुढीलपैकी कोणत्या राज्यात स्टॅच्यू ऑफ पीसचे अनावरण करण्यात आले? पर्याय आहेत राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर. योग्य उत्तर आहे राजस्थान. T20मध्ये 1000 सिक्स मारणारा पहिला खेळाडू कोण? पर्याय आहेत क्रिस गेल, ब्रेट ली, रिकी पॉन्टिंग, रोहित शर्मा. योग्य उत्तर आहे क्रिस. मित्रांनो, अशा प्रकारे आपण या महिन्याचे चालू घडामोडी MCQ प्रश्न पाहिले. यातील काही महत्त्वाचे वाटत असेल तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. या प्रश्नातील माहिती जर अपुरी वाटत असेल तर गुगलवरती याविषयी अतिरिक्त सर्च करा. मित्रांनो, हे लोकसत्ता वर्तमानपत्रात आलेले तसेच इतर काही प्रश्न यामध्ये मी टाकलेले आहेत. MPSC कशा प्रकारचे प्रश्न बनवते त्या दृष्टिकोनातून हे प्रश्न बनवले आहेत. हे तुमच्या तयारीसाठी नक्कीच उपयोगाला येतील.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला विसरू नका. कमेंटमध्ये काही चुका होत असतील किंवा काही या प्रश्नाविषयी इतर माहिती असेल तर तुम्ही कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा, ज्यामुळं मी नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर चला, या महिन्यासाठी इथेच थांबतो. धन्यवाद.